नमस्कार मंडळी, आज आपण अतिशय मऊ व लुसलुशीत असे आलू पराठे बनवतोय। ही रेसिपी करायला खूप सोपी आहे। नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा तुम्ही बनवलेले पराठे कसे झाले। तर इथे आपल्याला पीठ मळण्यासाठी जे पाणी घ्यायचे तर त्यामध्ये आपल्याला हळद घालायची। तर आपल्याला पराठ्याला पिवळा कलर आणायचा, यामुळे आपल्याला पाण्यामध्येच हळद मिक्स करायची। पाण्यामध्ये हळद मिक्स केल्यामुळे पूर्ण पिठाला कलर पिवळा येतो। तर आता पीठ 2.5 वाटी घेतले। आता त्यामध्ये मी 1 चमचा ओवा क्रश करून घातलाय। मीठ घालायचं चवीनुसार आणि आता हे पीठ आपल्याला थोडं थोडं पाणी घालत मळून घ्यायचे। पीठ मऊ मळायचं। तर हे पीठ मळून झाल्यानंतर याला आपल्याला थोडंसं पाणी किंवा तेल लावून भिजत ठेवायचे। तर इथे मी पाणी लावून ठेवते। 10 मिनिटं आपल्याला हे पीठ भिजत ठेवायचं। पीठ भिजते तोपर्यंत आपण भाजी करून घेऊ। तर कढई गरम करत ठेवली। कढईमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घालायचं। तेल कमीच घालायचं, जास्त नाही घालायचं। मोहरी जिरे घालायचे। जिरे लाल झाले की आलं लसूण थोडासा कढीपत्ता हिरवी मिरची याची पेस्ट घालायची। पेस्ट थोडीशी लालसर रंगावरती झाली की आपल्याला यामध्ये कांदा घालायचा। कांदा हलकासा आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा लवकर परतावा यासाठी आपल्याला यामध्ये मीठ घालायचं। कांदा परतत असताना यामध्ये मीठ घातल्यामुळे कांदा लवकर परततो, कारण मिठामुळे त्या कांद्याला पाणी सुटतं आणि कांदा लवकर परततो। यामध्ये अर्धा चमचा हळद घालते आणि परतून घेते। तर इथे आपण 1 किलो बटाट्याचे पराठे बनवतोय। तर 1 किलो बटाट्यासाठी मी इथे मोठ्या आकाराचे 2 कांदे घेतलेत, 4 ते 5 हिरव्या मिरच्या। तसंही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सर्व साहित्य देते, तुम्ही नक्की पहा। आता हे वाटण आणि कांदा परतलाय या उकडलेल्या बटाट्यामध्ये घालू। हे बटाटे मी खिसणीने खिसून घेतलेत। चांगले आपल्याला बारीक करून घ्यायचे, म्हणजे पराठे फाटत नाही। आता हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपल्याला हाताने एकजीव करून घ्यायचं, किंवा मग असंच या उलताण्यानेच मिक्स करायचं आणि मिठाला टेस्ट करायचं। मीठ जर कमी वाटलं तर मीठ अजून आपल्याला यावरती घालायचं। ही भाजी आपल्याला म्हणजेच हे मिश्रण आपल्याला थंड झाल्यानंतरच पराठे बनवायचे। आता इथे पीठ भिजत घातलं होतं, त्यावरती आपल्याला थोडंसं तेल घालायचं आणि पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं। पिठाला थोडं थोडं पाणी लावत आणि तेल थोडंसं लावत आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। आता मिश्रण थंड झालं, यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची। मिक्स करूया आणि आता पराठे बनवून घेऊया। तर असा छोटासा उंडा घ्यायचा। तर इथे मी मोठे मोठे पराठे करते, त्यामुळे मी इथे पीठ मोठंच घेतलंय, थोडा जास्त उंडा घेतलाय। आता याला असं आपल्या वाटीच्या आकारामध्ये करून घ्यायचं, जसं की पुरणपोळीला करतो तसं। आणि यामध्ये भरपूर भाजी भरायची, म्हणजेच हे मिश्रण तुम्ही जेवढी भाजी भराल तेवढे पराठे मऊ होतात, खायला पण चवदार लागतात। पराठे लाटत असताना आपल्याला हलक्या हाताने पराठे लाटून घ्यायचे, म्हणजे फाटत नाहीत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लाटून घ्या। सारखं सारखं आपल्याला पराठा पलटायचा पण नाही। तर या पराठ्याला लाटताना व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लाटून घ्या। तवा आपल्याला चांगला गरम करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा। वरतून जेव्हा सुकेल तेव्हा आपल्याला पलटी मारून घ्यायची, म्हणजे पराठा फाटत नाही। आता दोन्ही बाजूने छान भाजलाय। आता याला आपण तेल लावून घेऊ। तुम्ही जर गरम गरम खात असाल तर याला तुपामध्ये भाजा, चव अजून छान लागते। दोन्ही बाजूने भाजलाय, आपण याला काढून घेऊ आणि दुसरे पराठे असेच याच पद्धतीने भाजून घेऊ। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत व्हिडिओ शेअर करा। तर एकदम पुरणपोळीसारखे मऊ लुसलुशीत असे आपले पराठे तयार झालेत। यावरती तुपाची धार घालायची आणि लगेच गरमागरम खायला घ्यायचे।
आजचा व्हिडिओ एवढाच आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.